शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवशी पुस्तकं गोळा करून वाचनालयाला देण्याचा उपक्रम। वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शब्दगंधने सुरू केलेली प्रथा अनुकरणीय। भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुसूदन मुळे यांचं प्रतिपादन। शब्दगंधेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन। वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाढवण्यासाठी शब्दगंधेच्या नेवासा शाखेनं सुरू केलेला फिरत्या वाचनालयाचा उपक्रम प्रभावशाली असून वाढदिवसानिमित्त शब्दगंधेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकं जमा करून ती तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच अभिनंदनाला पात्र आहेत। ते सर्वत्र झालं तर वाचन संस्कृती निश्चितच वाढेल तर वाचन संस्कृती निश्चितच वाढेल असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुसूदन मुळे यांनी केलंय। शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवसानिमित्त फिरत्या वाचनालयाला पुस्तकं गोळा करून देण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते। यावेळी विचारपीठावर प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे, कवी चंद्रकांत पालवे, प्राध्यापक मेधाताई काळे, शब्दगंधेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी हे होते। यावेळी बोलताना मधुसूदन मुळे पुढे म्हणाले की जो माणूस जास्त असतो, कमी बोलतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी दुःख दर्द असतात, ते तो समाजाला दाखवत नाहीत। आपला आनंद हाच तो समाजाला सातत्यानं दाखवत असतो। अशी माणसं मोठ्या मनाची असतात, असे गौरवोद्गार राजेंद्र उदागे यांच्या संदर्भात काढले। प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे यांचंही यावेळी भाषण झालं। यावेळी प्राध्यापक मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे आदींची भाषणं झाली। सुनील गोसावी यांनी सर्वांचं स्वागत करून उपक्रमाची माहिती दिली। यावेळी राजेंद्र फंड, सुभाष सोनवणे, डॉक्टर अनिल गर्जे, राजेंद्र चोभे, दशरथ खोसे, स्वाती ठुबे, संतोष कानडे, सरोज आल्हाट, डॉक्टर रमेश वाघमारे, ॲडव्होकेट सुनील कात्रे, अरुण आहेर, बबनराव गिरी यांनी आपली मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांनी मानले। यावेळी राजेंद्र उदागे यांनी सर्वांनी पुस्तकं दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमाला सप्तरंगाचे अध्यक्ष डॉक्टर श्याम शिंदे, अजित मगर, भगवान राऊत, देवीदास आंगरख, सत्यप्रेम गिरी, सुरेखा घोलप, ज्योती वाघमारे, जयश्री मंडलिक, संगीता गिरी, मकरंद घोडके, डॉक्टर तुकाराम गोंदकर, राम खुडे, सुरेखा घोलप, सागर अधापुरे, अजित वाघमारे, कल्पना हरनामे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शब्दगंधेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। प्रचंड संघर्ष जीवनामध्ये केला आणि त्या संघर्षाचा परिपाक खरं म्हणजे मित्रांनो, संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि संघर्ष करताना कुणी लाजू नये आणि संघर्ष हा केलाच पाहिजे। आणि त्याचा परिपाक म्हणजे आज राजू भाऊ एक दिशा देण्याचं काम करतात। वाचन संस्कृती चळवळी असतील, वक्तृत्वाची चळवळ असेल, शब्दगंध साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे वेगळं आगळं काम ते अध्यक्षपदावर असल्यापासून तर खूपच सुसाट वेगाने आमची गाडी धावती आहे उभ्या महाराष्ट्रावर। आदरणीय सुनील भाऊ आणि सर्व माणसं, कोर कमिटीमधले किंवा इतर सर्व माणसं, शब्दगंधासाठी झटणारी माणसं, त्याचा परिपाक म्हणजे आताच झालेलं साहित्य संमेलन। आताच फंड भाऊनी आमचा उल्लेख केला, त्या स्तुती आणि गौरवास्पद आहे। आणि आज शब्दगंध साहित्य परिषदेच्या याचं प्रकाशनही झालेलं आहे, म्हणजे कॅलेंडरचं प्रकाशन झाले। ते एक वेगळाच पॉइंट आहे खरं म्हणजे। महाराष्ट्रामध्ये अनेक काही अशा चळवळी पाहिल्या, परंतु ही सुसूत्रबद्ध मन मनी उदासते काही हरपल्या वाणी, जाग रात्री अचानक अशी अवेळी कशाने, जाग रात्री अचानक अशी अवेळी कशाने, अंधारल्या डोळ्या पुढे फिरे गतवर्षांच्या आठवणी, उगवल्या नववर्षाचे करू समतेने स्वागत, उगवल्या नववर्षाचे करू समतेने स्वागत, आणि जीवनाच्या प्रवासात गाणे बंधुत्वाचे गात, गाणे आनंदाचे गात, गाणे प्रेमाचे गात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर।